इंडिया आघाडीचे यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय संजय भाऊ देशमुख, महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री माझे मित्र प्राध्यापक वसंत पुरकेजी, सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खाजा साहब, प्रफुल्ल मानकर, सुनील महाराज, मंचकावर बसले सर्व सन्माननीय नेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व इंडिया आघाडीचे सर्व सन्माननीय नेते, कार्यकर्ते, अधिकारी आणि उपस्थित मित्रांनो, मी मंचकावरल्या इतर नेत्यांची नावं घेतली नाही, जी संजय भाऊ देशमुखांनी नाव घेतली त्याची माझी त्याला संमती समजावी आणि ते उमेदवार असल्यामुळे कोणाला सोडू शकत नाही म्हणून त्यांनी पहिलेच सांगितलंय. तसा संजय भाऊ धोका होण्याचा संभावना कमी आहे, कारण इंडिया आघाडी घट्ट आलेली आहे किंवा विचारांनी समोर आलेली आहे आणि सर्व नेते तर सोबत आहेतच इंडिया आघाडी मधले, परंतु इंडिया आघाडीच्या पक्षामधले सगळी जनता या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पाठीमागे उभा आहे, मतदार आपल्या पाठीमागे उभा आहे. कारण यावेळची निवडणूक ही वेगळी निवडणूक आहे. देशाच्या स्तरावर केंद्राच्या विरोधामध्ये लोकसभेची निवडणूक असते आणि त्या पद्धतीनं बीजेपीने, नरेंद्र मोदींनी या देशामधली लोकशाही असेल, या देशामधलं संविधान असेल, या देशामधल्या प्रत्येक नागरिकांना जो हक्क मिळालेला आहे स्वातंत्र्यानंतर, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, काँग्रेसने तो हक्क दिला. तो हक्क संपवण्यासाठी तिसरी निवडणूक लढतायत, त्याकरता आपल्या सर्वांना जागरूक राहायचं आहे. आणि एकूण आपल्या भागामध्ये, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये जे भ्रष्टाचार, शिष्टाचार झालेला आहे, कधी या पद्धतीचं राजकारण यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यामध्येही झालं नाही आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं राजकारण कधी झालं नाही. पण आज कोणाच्या हातामध्ये सत्ता एकवटली आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे नेते सांगतायत की आम्ही खासदार बीजेपीचा निवडून आणणार आहे, त्या सर्वांची हात भ्रष्टाचाराने बडबडलेली आहे. त्याने सातत्यानं त्यांना आनंद वाटतो की कुठलं काम आणायचं, त्याच्यामधून पर्सेंटेज घ्यायचं, पैसा कमवायचा. मी काल यवतमाळच्या सभेमध्ये सांगितलं, मदन येरावार आमदार ज्याची जबाबदारी सांगतात की माझी निवडून आणण्याची जबाबदारी आहे, किती म्हणून जमिनी कमावाय, किती पर्सेंटेज घ्यावं. विधानसभेचं भाषण तुम्ही ऐकलं असेल त्यांचं, की कोणत्याही रस्त्याने जा, ती माझी जमीन आहे, मागे प्लॉट असेल तो माझा आहे, पुढे प्लॉट असेल तो माझा असेल. मुजोरी विधानसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देत असताना बोलताना आमदार
संस्कृती आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा संजय भाऊ सांगतात की माझी जबाबदारी आहे, परंतु आपल्या सर्वांना माहित आहे काम आणायचं, किती पर्सेंटेज घ्यायचे, ग्रामपंचायतचे काम सुद्धा सोडली नाही. पुढे ग्रामपंचायतचं काम काय तसं तर पहिले इतके पर्सेंटेज 10%, 15%, 20% ठेवा आणि मगच तुमच्या ग्रामपंचायतचं काम मंजूर करू तर चालू करू. अहो देवस्थानला सुद्धा सोडलं नाही. कोरा देवीला त्या ठिकाणी नगर हाऊस त्या ठिकाणी बांधलं. सगळ्या ठिकाणचे टेंडर हे कमी दराने गेले यवतमाळ मधल्या सगळ्या बांधकामाचे आणि नगर हाऊसचं टेंडर मात्र 20% त्यामध्ये अभाव गेलं. कुठे गेला पैसा, कोणी काढला? महापूरला 2 कोटी रुपये मंजूर झाले संस्थांसाठी. आता पण तो ठेकेदार काम करत नाही. त्यांना सांगितलं ठेकेदाराला की 20% मला जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हे काम मी चालू करणार नाही, चालू होऊ देणार. अहो कशा कशामध्ये पैसा तुम्ही खाताय. आणि ही संस्कृती देशाच्या स्तरावर संविधान बनवणारी, तुमचे हक्क त्या ठिकाणी छीनणारी संस्कृती आणि जिल्ह्याच्या स्तरावर अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी जे फक्त भ्रष्टाचार ही गोष्ट मान्य करतात आणि लोकांना सांगतात आमच्याकडे पैसा आहे, त्या पैसा देऊन आम्ही जिंकून आणू. अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारची संस्कृती आपल्याला चालू द्यायची आहे का, हा प्रत्येकाने आपल्या मनामध्ये विचारायचा प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, दारूची व्यवस्थेचं काय झालं? कुठेही व्यवस्था 25-30 वर्षापासून काम होत नाही. दिग्रजच्या योजनेचं काय झालं? कुठे गेली योजना? यवतमाळ अमृत योजना 400 कोटी रुपयाची अमृत योजना, पिण्याचं पाणी त्या ठिकाणी यवतमाळकरांना मिळालं पाहिजे, जे एका वर्षामध्ये मिळालं पाहिजे. त्या 4 वर्ष लागली. फक्त त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर, पैसा, ही संस्कृती आपल्याला समोरपणे नष्ट करावं लागेल, पुसावं लागेल आपल्याला. नाही याच्या बरोबर आपल्याला सुद्धा म्हणते की तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे, कुठल्या विधानसभा लोकसभा मतदारसंघामधले, आणि त्या ठिकाणी हे तर सगळं आम्ही ऐकतोय. संपूर्ण राज्यभर तुमच्या मतदारसंघाची बदनामी होत आहे. कारण लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी त्या भागाचं प्रतिबिंब असतं की प्रतिनिधी कोण आहे, कशा प्रकारे वागतोय, कशा प्रकारे त्या ठिकाणी निकोपपणे काम करतोय, लोकांची सेवा करतोय, की स्वतःची सेवा आणि पैसे खाण्याकरता त्या ठिकाणी काम करतोय. त्या पद्धतीने त्या प्रतिनिधीचं एक अवलोकन केलं जातं. लोक आपल्या मतदारसंघावर बोट हे किती दिवस पर्यंत चालू द्यायचं आहे? आज या देशामध्ये संविधान आहे, त्या संविधानामुळे न्याय आपल्याला मिळतोय. सुप्रीम कोर्टात गेलं तर न्याय मिळायची व्यवस्था होती. निवडणूक आयोगामध्ये सुद्धा कधीही मतभेद केले जात नव्हते. पण उद्धव ठाकरेजींचा पक्ष आणि चिन्ह कोणी बळकावलं असेल तर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो निकाल देण्यात आला या नरेंद्र मोदींच्या आणि बीजेपीच्या सामन्यावरून, पक्ष काढून घेतला, चिन्हही काढलं आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बोलायला असे 40 लोक सोडली की तुम्ही त्यांच्या शारीरिक असेल सगळ्या गोष्टीवर प्रहार करा, त्यांना नामहरण करा. अशा प्रकारचं ज्यांनी घडवलं, ज्यांनी त्या ठिकाणी कुठे काही नसताना तुम्ही एका उच्च पातळीपर्यंत पोहोचवलं, सन्मान दिला, त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही असं वागताय. पवार साहेबांच्या संदर्भामध्ये एक मुद्दा बोलेल की पवार साहेबांच्या
संदर्भामध्ये जे काही विरसमान नाट्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी केलं, कोणाचा भरोसा वाढले? मी जवळजवळ 45-50 वर्षापासून राजकारण मुंबईचे पाहतोय, दिल्लीचे पाहतोय. माझ्या सर्वात समोर अजित पवार त्यावेळेला काही नव्हते. एक दोन राष्ट्रवादीचे नेते सोडले तर त्या ठिकाणी कोणीही नव्हतं 85 सालामध्ये. पण एवढी प्रचंड संपत्ती, प्रचंड पवार साहेबांनी सन्मान दिला. तुम्हाला खाली काही नसताना तुम्हाला एक उंचीपर्यंत पोहोचवलं. त्या पवार साहेबांची बेईमानी तुम्ही केली. कुठे हे विकणार आहे? फडणवीसच्या बीजेपी सरकारला मला विचारायचं, फडणवीसच्या मागे षडयंत्र कोणी केलं असेल? ते फडणवीसांचं षडयंत्र आहे, बीजेपीचं षडयंत्र आहे. आणि आता कोणी चालना दिली असेल, तो नरेंद्र मोदींनी चालना दिली, अमित शहा यांनी चालना दिली की तुम्ही करा. पवार साहेबांना खाली मान घालायला लावली पाहिजे. उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी आपण खाली मान घालायला लावली पाहिजे. अशा प्रकारचं दिल्लीचं षडयंत्र फडणवीसाच्या माध्यमातून तुमच्या राज्यापर्यंत, घरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत त्यांनी बेईमानी करण्याचं नाट्य केलं. याला आपण उत्तर देणार की नाही? महाराष्ट्रामधली जनता, आपल्या लोकसभा मतदारसंघामधली जनता, त्या गोष्टी कशा विसरू शकतो आपण? सुसंस्कृतपणे राजकारण करणारे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली हा देश घडला. या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी सगळ्या संस्था उभा केल्या. सुविधा त्या ठिकाणी होत नव्हती. त्या ठिकाणी लोखंडाचे मोठे मोठे कारखाने, जमशेदपूर सारखे 3 कारखाने त्यांनी आणले पहिल्या क्षणाला. इरिगेशन सगळ्या क्षेत्रामध्ये विकास घडवून हा देश घडवला. स्वातंत्र्य पूर्वीचा देश आणि स्वातंत्र्य नंतरचा देश हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली घडला. या देशामधल्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि तीच घडी हातामध्ये सत्ता आली. सत्ता कशी आली याची जाणीव तुम्हाला आहे की संविधानामध्ये किंवा काँग्रेस पक्षाच्या विचाराने महात्मा गांधी असेल, पंडित जवाहरलाल नेहरू असेल, यांनी सांगितलं की या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे. या देशामधल्या सगळ्या धर्मातील लोकांना आपण एकत्रपणे घेऊन गेलं पाहिजे, तर आपला विकास होऊ शकणार आहे. की विचार या देशाला देण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधीजी केले. आणि त्यांनी सांगितलं 5 वर्षांनी सत्ता कोणाची ठेवायची जनता ठरवेल. या संविधानिक संस्था ज्या आहेत ते जनतेला न्याय देईल, पण त्यांच्यावरच घाला घालण्याचं काम हे बीजेपीला सुरुवात केलेली आहे. हे तिसरी निवडणूक आहे. सगळेजण सांगताय की लढलं पाहिजे. राहुलजींनी सांगितलं की या निवडणुकीमध्ये आपण लढलं पाहिजे आणि जिंकलं पाहिजे. याकरता कार्यकर्ते वाटेल ते करा. नेहमीच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक तुमच्या अस्तित्वाची आहे. कार्यकर्ता नाही, प्रत्येक मतदाराच्या अस्तित्वाची आहे. तुम्हाला मिळणाऱ्या अधिकारांची आहे. तुम्हाला मिळणाऱ्या मतदानाच्या हक्काची निवडणूक आहे. आणि हे निवडणूक साधारण समजून चालवायचं नाही आहे. म्हणून ज्या गावामध्ये आपण राहतो चर्चा करा. गावामध्ये काय बरोबर आहे, कोणत्या गोष्टी पुढे आणल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण थांबवल्या पाहिजे, हे निवडणुकीच्या अनुषंगाने गावागावामध्ये चर्चा त्या ठिकाणी होऊ द्या. आणि शेवटी यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये इथे उमेदवार दिले. मी 2 वेळा पालकमंत्री म्हणून नांदेड जिल्ह्याचा होतो आणि मला सगळं राजकारण त्या ठिकाणचं माहित आहे की आमच्या ताई तिथून इथं आलं, उडी मारली, का मारली, कशी मारली, कोणी नाही म्हटलं तर उभं राहण्याकरता
संजय भाऊ देशमुख आहेत आता त्यांच्या समोर काही आपली डाळ शिजत नाही. आमचे संजय राठोड शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर, कोण राहणार उमेदवार कोण, तो संजय भाऊ राठोड राहणार शेवटी ठरलं. मी संजय भाऊला फोन केला, नाही म्हटलं मदन येरावार आणि संजय राठोड हे आज जपलेले आहेत, हे उमेदवार नाही, हे कोणीतरी असं कोणी आले की ज्यांच्या याच्यावरती पराग मिळली पाहिजे, कोणीतरी त्या ठिकाणी आलं पाहिजे. कारण संजय भाऊ विरोधात काही कोणी त्या ठिकाणी निवडून येणार नाही हे त्यांना खात्री पडली. म्हणजे फसवलं आमच्या भगिनी, इथं आणलं, टाकून दिलं. अरे बाबा हेमंत पाटील खासदार होते ना, तुम्हाला शिंदेना मुख्यमंत्री एवढीच त्यांची जाड होती, एवढं प्रेम होतं, तिथली उमेदवारी का कापली? त्यांनी कोणत्या गोष्टी अशा केल्या? मागे निवडून आलेला उमेदवार, सिटिंग उमेदवार, भावनाताई गवळी 5 वेळा 6 वेळा निवडून येते का म्हणून तुमच्या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी कापले? शिंदेने त्या ठिकाणी पाहिलं की हिंगोलीला त्या ठिकाणी आपला उमेदवार निवडून येण्यापेक्षा कारण त्याच्यावर बीजेपीचा दबाव होता की नाही आम्हाला उमेदवार चालणार नाही. मग काय करायचं कमी याच्यावर जे खासदार होते, जे त्या ठिकाणी मागचे 5 वर्ष काम केले, त्यांच्या संस्थेवर त्यांनी बँक आहे, त्यांच्याकडे माहित असेल तुम्हाला, मोठी बँक आहे, सगळ्या ठिकाणी शाखा आहे आणि 1000 कोटी रुपयाच्या ठेवी आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही जर चूप राहिले नाही, तुमच्या बायकोला जर तुम्ही उमेदवार म्हणून दिले नाही तर आम्ही तुमच्या विरोधामध्ये बँकेवर ईडी लावू आणि तुम्हाला अटक केल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांना धमकी दिली. आणि हे मला त्यांनी सांगितलंच नाही. ज्यावेळेला त्यांनी प्रवेश केला शिंदे गटात, कसं तुम्ही केलं, तिकडे कोण आहे शिंदे गटाचे, त्यांनी सांगितलं, मोबाईल काढला, मोबाईल दाखवला आणि मोबाईल मला मेसेज वाचायला सांगितला. शिंदेच्या नावाने, मुख्यमंत्र्यांच्या नावाने मेसेज होता. काय मेसेज होता? यांनी त्यांना सांगितलं की नाही, मी हिंगोली याच्यामध्ये मी पक्ष बदलू शकत नाही. तर इथे आपल्या बीजेपीच्या विरोधामध्ये विचारसरणी आहे विदर्भात आणि मराठवाड्यामध्ये, त्यामुळे मला काही खरं लागणार नाही. मी येत नाही, मला माफ करा, काही करा, पण मला काही येता येणार नाही. आणि तिकडून तशा प्रकारचा मेसेज परत त्यांनी मग दाखवला, नाही तुम्हाला यावंच लागेल. आणि जर येत नसेल तर तुमच्या मॅनेजरवर निरोप दिला त्यांनी की तुम्हाला सुद्धा आम्ही अटक केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या प्रसंगाने नाही झालं, त्यांनी आपल्या पत्नीला या ठिकाणी उमेदवार म्हणून पाठवलं. अहो काय फक्त संजय राठोड उमेदवार लोक होती, येरावार उमेदवारी लोक होती, कारण त्यांना माहित आहे की संजय देशमुखांसोबत काही टिकावं लागणार नाही. इंडिया आघाडी एकत्र आणली आहे, पत्रमूट केलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपला निभाव लावू शकणार नाही. आणि आमच्या हेमंत पाटील अनेक गोष्टी करून ठेवल्या. एक आदिवासी ना मेडिकल कॉलेज शंकरराव चव्हाणांच्या नावाने नांदेड, और डीन माणूस आहे, कलेक्टर पेक्षा सुद्धा त्यांचं महत्व जास्त आहे. अशा डीनला, विद्यापीठाचे डीन शंकरराव चव्हाण विद्यापीठ, त्यांचे डीन आदिवासी आणि अत्यंत चांगला कारभार. त्यांनी आपला मेडिकल कॉलेजच्या संडास मध्ये घेऊन गेले आणि सांगितलं की तू डीन आहे, परंतु आदिवासी जरी आहे तरी तू संडास साफ केला पाहिजे आणि त्याच्याकडून संडास साफ करून घे. काही प्रवृत्ती तुम्ही ज्यांच्या भरोशावर निवडून जाता,
विधानसभेमध्ये त्या ठिकाणी हारले, तिसऱ्या चौथ्या नंबरवर काय होत्या त्या, आणि त्यांना खरंच या ठिकाणी उमेदवारी द्यायची होती, हेमंत पाटलांना तिथे द्यायची होती, त्याचा संबंध नाही. आहेत आमच्या कधीतरी आम्हाला आठवते की 85ला मी आमदार केला उभं, सारंगपूरला त्याचे बाहेर वडील असायचे, पण ते कधी काँग्रेसच्या विचाराने कधी राहिले. त्यांनी नेहमी आपल्या पद्धतीनं राजकारण केलं. ठीक आहे, त्यांच्या वडिलांचा विषय वेगळा आहे, सन्माननीय आहे, परंतु आपल्या विचाराची जी लोक आहेत, इंडिया आघाडीची लोक आहेत, सर्वांना असं वाटतं की देशाचं संविधान वाचलं पाहिजे, आपले हक्क वाचले पाहिजे. संविधान काही वेगळं, आपण काही वेगळं नाही आहोत. बोलण्याचा हक्क आहे. सर्व धर्मातील लोकांना एकत्रपणे गुण्यागोविंदानं राज्य देशामध्ये जाणता आलं पाहिजे, हा त्याच्यामध्ये हक्क आहे. हा आपल्याला बाधित ठेवायचा आहे. आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा दिग्रस मतदारसंघ असेल, यवतमाळ मतदारसंघ असेल, रायगाव जिल्ह्यामधले सगळे मतदारसंघ असेल, त्या ठिकाणची व्यवस्था ही भ्रष्टाचार विरहित असली पाहिजे आणि सामान्य माणसाची कोणी गरीब माणूस असो त्याची काम करणारी असली पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सर्वांकडून आम्हाला आहे. त्यामुळे खात्री आहे संजय भाऊ त्यांना काढू द्या, किती पैसे काढतात करू द्या, कारण दोघा तिघांकडे जे महापूर आहे, हेमंत पाटील असेल, बँक वाटेल तसा पैसा, हेरावर वाटेल तसे पैसे, संजय राठोड करताय सगळ्याला विकत घेईल अशा पद्धतीनं पर्सेंटेजनी पैसे झाले. परंतु या ठिकाणी वसंतराव असेल, शिवाजीराव मोगे असेल, संजय भाऊ देशमुख असेल, आपले उत्तमराव दादा होते, एक पैशाचे सुद्धा कोणावर उद्योग येणार नाही. एक सुद्धा पैसा कोणी भ्रष्टाचारावर घेतला सांगत असेल आम्ही त्याच वेळेला राजकारण संन्यास. परंतु एकाही कामामध्ये पैसा घेतला नाही असं कोणी सांगत असेल तशी वाटेल की किंमत आम्ही द्यायला तयार आहोत. परंतु ग्रामपंचायत पासून सगळं भ्रष्टाचार, लोकांना सगळं भ्रष्टाचाराच्या काठी यांनी दिलं नाही. अशा प्रकारची संस्कृती आपल्याला संपवायची आहे आणि एकत्रपणे मजबूतीनं आपलं गाव आपण सांभाळ, आपलं बूथ आपण सांभाळ. संजय भाऊ देशमुख सगळ्या ठिकाणी येऊ शकतो. लोकसभेची निवडणूक आहे, विधानसभेची निवडणूक नाही. या ठिकाणी त्यांच्या सोबत आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे असेल, उघाड्याचे उद्धव ठाकरेंची गटाचे असेल, संजय भाऊचे अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असतील, हे सगळे जण येण्याचा प्रयत्न करतील. राहुल ठाकरे आहेत, ते सुद्धा येण्याचा प्रयत्न करतील. पण उमेदवार सगळ्या गावामध्ये मला काय पुढे येतात, आमच्यापर्यंत आलेच नाही संजय भाऊ. अरे बा कोणत्या गावाचा नाही, मी अमुक गावाचा आहे, तिकडे गेले म्हणे आमच्याकडे माझ्याकडे आलेच नाही. काय पाहिजे खासदारचा उमेदवार? नाही मला भेटायचं होतं आणि आमच्याकडे म्हणणं आहे माझ्याकडे 50 मत आहे, 25 मत आहे, तसे बरेच पुढे चालू. आता एकही कोण संजय भाऊ असा लावू नका. डोकं त्रासून जातं माणसाचं. लोकसभेची निवडणूक आहे, प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी मीटिंग घ्यायची, सभा घ्यायची, संपूर्ण नियोजन करायचं. बूथ कमिटीवरचं नियोजन आहे, पब्लिसिटीचं नियोजन आहे. सर्वांना जे नाराज झाले त्यांना थोडं समजावायचं आहे. पक्षामध्ये हे सगळे काम त्यांना करावे लागणार आहेत. दिवस फार कमी आहेत, 2 दिवस आहेत. म्हणून सगळ्या ठिकाणी आपण अपेक्षा करू नका. ज्या ठिकाणी गावचा कार्यकर्ता आपला आहे त्यांनी ही निवडणूक माझी आहे. मला संजय भाऊ मी नंतर जाईल, लोकसभेमध्ये निवडून खासदार केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला मी संजय भाऊ जाईल, त्याशिवाय मी समोर त्या ठिकाणी जाणार नाही. अशा प्रकारचं स्वाभिमानी भविष्य घेऊन आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, तर उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी काम केलं पाहिजे. कारण ही निवडणूक इतर निवडणुकीला वेगळी आहे, खेळ करण्यासारखी निवडणूक नाहीये. मला हे म्हणायचं आहे, त्याला ते म्हणायचं आहे, त्याचं काहीतरी आहे, त्याच्या गावातला तो तिथं गेला संजय भाऊ पण मी बाजूला
कोण जवळ गेला कोण दूर गेला याचं गणित त्या ठिकाणी करत बसू नका. आपण काय करतोय, माझं गाव काय, माझं पोलिंग काय आहे, त्याकडे लक्ष द्या. घराघरापर्यंत तुम्ही पोहोचा. राहुलजी गांधीने 5 योजना आपल्या देश स्तरावर दिलेल्या आहेत. ते नेतृत्व करतायत देशामध्ये. त्यांनी सांगितलंय की प्रत्येक महिलांना युवकांना 1 वर्षामध्ये 1 लाख रुपये त्यांच्या पदवीपर्यंत त्यांना मिळेल, त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची सुद्धा त्यांनी गॅरंटी. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या मालाला भाव देऊ. सगळं त्यातून बारकाईने वाचन करा. घराघरापर्यंत घेऊन जा. आम्ही तसे गॅरंटी कार्ड घराघरापर्यंत वाटणार. इथं धारवाड दिग्रस मध्ये असलेले सगळे प्रमुख नेते आहेत, त्यांनी सुद्धा गावागावामध्ये जाऊन राहुल गांधीने जे काही गॅरंटी दिलेली आहे ते आम्ही करणारच. कारण 2 प्रकारचा मॅनिफेस्टो असतो. मी तेलंगणामध्ये तो राबवला. एक जे मॅनिफेस्टो असतो तो जनरल राहते की तुम्हाला 5 वर्षामध्ये आम्हाला या गोष्टी सगळ्यात करायच्या आहेत. परंतु गॅरंटी जी असते 5 कामाची, ती गॅरंटी आम्ही 100 दिवसामध्ये करू. आम्ही निवडून आल्यावर ही गॅरंटी त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने हिमाचल प्रदेशमध्ये दिली. सगळ्याच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी अंमलात आल्या. काँग्रेस पक्षाने कर्नाटकमध्ये गॅरंटी दिली. सर्वच्या सर्व त्या ठिकाणी योजना लागू केल्या. सर्वांना न्याय दिला. आणि मी तेलंगणामध्ये होतो. घराघरामध्ये मी गॅरंटी कार्ड पोहोचवलं. आणि पोहोचवल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की आमचं गव्हर्नमेंट आल्यानंतर आम्ही 100 दिवसाच्या आत या सगळ्या गोष्टी त्यामध्ये करू. आणि पहिली गॅरंटी हैदराबादवरून त्या ठिकाणी महिलांना कुठेही जा, कुठेही तीर्थयात्रेला जा, तुम्हाला फ्री बस त्या ठिकाणी 1 पैसा न घेता तुम्हाला तिकीट काढावं लागणार नाही. ती योजना माझ्या हाताने पहिल्यांदा झेंडीला भूमी त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि त्यानंतर 5ही गॅरंट्या 2,500 रुपये महिलांना आणि 4,000 रुपये तरुणांना. जे 60-65 वर्षाचे वर्ष आहेत त्यांना सुद्धा 4,000 रुपये. त्यावेळेला आपण आणखी जाहीर करू. आता सेंट्रलच्या गॅरंटी आहे. 5 गॅरंट्या राहुलजी गांधीने दिल्या. परत आणखी उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी आपल्याला सांगतील, विश्वासाने सांगतील की आम्ही या लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर तुमच्या जनतेकरता ह्या सगळ्या गोष्टी प्रामाणिक लोक आहेत. हे काही फसवेल लोक नाही आहेत. नरेंद्र मोदी साहेब 15 लाख रुपये दिले म्हणलं, कुठं गेले 15 लाख रुपये? कोणाला आले का आपल्या बदले? कोणी हात वर करायची मला मिळाले का 15 लाख? तरुणांना 2 कोटी नोकऱ्या, 10 वर्षात 20 कोटी झाल्या. कोणी तरुण खाली नसताना आलं. कोणाला नोकऱ्या दिल्या की आम्ही दिलेल्या नाही. आणि 10 कोटी नोकऱ्यामध्ये फक्त 33 लाख नोकऱ्या 33 ते देशामध्ये मिळाल्याचं चित्र प्रश्न झाले आहे. कोणीही तिला आश्वासन पाळले नाही. शेतकऱ्यांचे भाव आज कापसाचे काय झाले, सोयाबीनचे काय झाले, याच्या चुकीच्या नीतीमुळे झालेले आहे. या लोकांना आपल्याला हकलायचे. खोटं बोलणार आहे. माझी गॅरंटी, मोदीची गॅरंटी 4 ते 5. दादाबाईंनी मला दाखवलं. वसंतरावनी या ठिकाणी सांगितलं की त्यांच्या जागा जे आहे पूर्ण देशामध्ये त्यांचे रिपोर्ट आले. दादाबाईंनी सांगितलं की दाखवलं 5 किती जागा कुठे येणार आहेत. 200 जागा सुद्धा बीजेपीच्या येणार नाही. हे आज चित्र देशामध्ये स्पष्ट झाले. कितीही जोरात बोलत असेल 56 इंची छाती आणि हे करून दाखवणार, ते करून दाखवणार. कुठला विपणाला दुसरं कोणी त्याच्या जगामध्ये सुद्धा करून नाही. अशा प्रकारची लोकांची मतं घ्यायची, सत्यबद्ध जायचं आणि या देशामध्ये संविधान बदलवायचं. या देशामध्ये प्रत्येक धर्मातील लोकांना समान अधिकार जो मिळतोय त्याला कुठेतरी वाद निर्माण करायचं काम. कुठल्या धर्माचे लोक आम्हाला जास्त मतं मिळा आणि सत्तेवर बसेल, हे कमी धर्माचे लोक आहेत, ते जर त्या ठिकाणी त्यांचं नाव नाही घेतलं, त्यांना दाबलं तर दुसरा धर्म आम्हाला मदत करेल. लक्ष फक्त खुर्चीकडे, सत्तेकडे. अशा लबाड लोकांना पासून तुम्ही सावध राहा. आणि आपल्या संपूर्ण दिग्रस मतदारसंघामध्ये नाही त्या लोकसभेमध्ये मी खात्री देतो की ज्या पद्धतीने प्रचार चालू
कारण समोरचे कुठे विचाराची लोक नाही, त्यांना काही मत मागण्याचा अधिकार नाही. कारण उमेदवार कुठला, कोण त्या ठिकाणी त्याचा प्रचार करताय, कोण लोक आहेत ती, कशाने मत घेऊ म्हणताय, नैतिकता शिल्लक राहिली नाही या लोकांकडे. म्हणून आपण सर्वांनी सोनानी धमाळी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी प्रचार करा आणि आम्ही एकत्र आहोत, इंडिया आघाडी एकत्र आहोत, आम्ही मजबूतीने पुढे जाऊ असा विश्वास आपण घराघरापर्यंत सर्व जनतेला, सर्व समाजातील लोकांना त्या ठिकाणी एकत्र द्या. आज विरोधकरी असेल तर ते मानेल, त्यांना माहिती आहे की बाजू भक्कम आहे आणि त्या ठिकाणी नैतिकतेची बाजू आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं जनतेच्या मनामध्ये त्याचं परिवर्तन आपण वोटरमध्ये करा, वोटिंग मध्ये करा, आपला बूथ पुढे ठेवा, अशा प्रकारचा विश्वास आपल्याकडे सर्वांकडे घेतो. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी इंडिया आघाडीचे सगळे कार्यकर्ते नेते उपस्थित राहिले, त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि 2 शब्द या निमित्ताने संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.